बीडच्या उमाकिरण शिक्षण संकुलात जो काही प्रकार घडला त्यामुळे राज्यभरात खळबळ माजली आहे। खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये आपले पाल्य पाठवणाऱ्या पालकांसमोर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि त्याचे संतप्त पडसाद सध्या सर्वत्र उमटत आहेत। शनिवारी बीडमध्ये विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं शैक्षणिक बंद पाळण्यात आला। सर्व शिक्षण संस्था, खाजगी कोचिंग क्लासेस या बंदमध्ये सहभागी झाले होते। या बंदच्या दरम्यान ठिकठिकाणी संतप्त स्वयंसेवकांनी नागरिकांनी आंदोलनही केली। उमाकिरण शिक्षण संकुलासमोर आंदोलन झालं। पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये बीडमध्ये जी काल निंदनीय घटना घडली, या उमाकिरण शैक्षणिक संकुलामध्ये एका विद्यार्थिनीवर, आमच्या बीडच्या भगिनीवर, या संकुलामधील प्राध्यापक विजय पवार, प्राध्यापक प्रशांत खटावकर यांनी जो अत्याचार केला त्याच्या निषेधार्थ आज संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये शैक्षणिक बंद पाळण्यात आलेला आहे। आणि ज्या ठिकाणी शिक्षणाचं ज्ञान मिळतं त्या ज्ञान मंदिरासमोर आज आम्ही सर्व पक्षीय, सर्व संघटना, सर्व धर्मीय चळवळीतील सर्व कार्यकर्ते, महिला भगिनी यांनी येऊन हा बंद पुकारला होता। त्याचा सर्वप्रथम आम्ही सर्वांनी इथे येऊन निषेध केलेला आहे। आणि आज आम्ही तुमच्या माध्यमातून, सर्व टीव्ही चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की या शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून अनेक गैरप्रकार इथं चालतात, त्याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे। या शैक्षणिक संकुलामध्ये एक रॅकेट असण्याची शक्यता इथं नाकारता येत नाहीये, कारण आज एक पीडित विद्यार्थिनी पोलीस प्रशासनासमोर येऊन व्यक्त झालेली आहे। परंतु कित्येक पीडित तरुणी या आजही अंधारामध्ये आहेत आणि त्या पीडित विद्यार्थिनीला आमचं आव्हान आहे की इथं जमलेले सगळे भाऊ तुमच्या सोबत आहेत, तुम्ही या शैक्षणिक संकुलाच्या विरोधात तुम्ही समोर आलं पाहिजे आणि या नराधामांना जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत आमचा लढा चालू राहणार आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, यांची जर पाठराखण कुणी करत असेल तर त्याची गाय सुद्धा बीडकर म्हणून आम्ही सर्वजण करणार नाही। एकूणच खाजगी शिक्षण जे कोचिंग क्लासेस आहेत तिथे जो सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय, काय सांगाल? नक्कीच खाजगी सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेलाच आहे, कारण तो बीडमध्ये वाळू माफिया आपण ऐकला असेल, भूमाफिया ऐकला असेल, आता हा शिक्षण माफिया मोठ्या प्रमाणात बीडमध्ये निर्माण झालेला आहे। याला कसल्याही प्रकारचं बंधन, कुठल्याही प्रकारचं बंधन राज्य शासनाचं नाहीये, जिल्हा प्रशासनाचं नाहीये। पवार आणि खटावकर हे आता ब्लॅक लिस्ट मध्ये म्हणून सोडून द्या, दुसरीकडे तुम्ही तुमच्या चांगल्या पद्धतीने ऍडमिशन घ्या, त्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करा। आणि खरं तर खरा अभ्यास करणाऱ्यांना कोचिंग क्लासेसची काय गरज असते हो? शाळा ट्युशन मध्ये आपण फीस कशाच्या देत होतं, ते कशाचं एवढं हे घेतात? मग वेगळ्या क्लासेसची काय गरज आहे, वेगळ्या ट्युशनची काय गरज आहे? शाळा आणि महाविद्यालय फक्त प्राध्यापकांना लाख लाख दीड लाख पगार देण्यासाठीच झालेले आहेत का? विजय पवार आणि प्रशांत खटावकर यांच्या अटकेसाठी हे आंदोलन तीव्र होत आहे। जर त्यांची अटक झाली नाही तर उद्या कदाचित मोर्चा काढण्याचा किंवा जिल्हा बंदची हाक देण्याचा विचार आंदोलक करतायत। आपल्या भावना सातत्यानं तीव्र स्वरूपात आंदोलकांकडून, पालकांकडून व्यक्त केल्या जात आहेत। प्रजापत्र लाईव्ह, बीड।